नुसती घरं मिळालेली नाहीत, ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत। खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये 26 लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे। आता ही 20 लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील, जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू। त्याचसोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत। ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे। ही जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितला। मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली।